मुंबई आणि डोंबिवलीत नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मामाने लग्नाला विरोध करून सोयरीक मोडल्याच्या रागातून मूकबधीर भाच्यानं मामाच्या अवघ्या 1 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कुर्ला परिसरातून अपहरण करून नेलेल्या या चिमुकलेल्या आरोपीने डोंबिवलीतील कोपर परिसरातील एका बंद रिक्षामध्ये सोडून पलायन केलं। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे बाळ सुरक्षितरित्या आढळून आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान आरोपीचा शोध पोलीस घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। काल विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर ब्रिज जवळ जी चौकी तिथील ऑटो रिक्षा स्टँड मध्ये एका ऑटोमध्ये एक बेवारस बाळ मिळून आलं होतं। सदर बाळास विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोशल मीडियाद्वारे बाळाचा शोध घेण्यात आला। व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकण्यात आले आणि त्याप्रमाणे निष्पन्न झालं की विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन मुंबई येथील दाखल गुन्ह्यातील अपहृत बाळ जे होतं ते हेच होतं आणि त्याप्रमाणे विनोबा भावे पोलिसांचे पथक आणि कंप्लेनंट हे विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले। त्यांनी ते बाळ ओळखलेलं आहे। बाळाला सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे उपचारासाठी ऍडमिट केलेलं आहे। काय नेमकं कारण होतं बाळाला इकडे असल्याचं? त्या फिर्यादी यांचा जो भाचा होता अमन सकट याचा फिर्यादीच्या नंदेवर लग्नावरून काही वाद होते आणि त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे। त्या आरोपीने या बाळाला काल पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून किडनॅप केलेलं आहे आणि विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत सोडलेलं.